नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरला सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी पाहूया टॉप 25 बातम्या. सुप्रिया सुळेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट. महाराष्ट्रातील पूरस्थितीची भीषण स्थिती सांगितली. दरम्यान राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी केंद्रातून आर्थिक मदत देण्याची मागणीही केली. नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यामुळे शेतकरी हतबल. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले. नांदेडच्या वांगी शिवारामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. नदीकाठचे हजारो हेक्टरवरचं सोयाबीन पीक पाण्याखाली गेलंय. धारफळमधील बरड वस्तीवरील 3 दिवसांपासून अडकलेल्या 22 लोकांचा अखेर प्रशासनाकडून रेस्क्यू. मुख्यमंत्री येण्यापूर्वी नागरिकांचं रेस्क्यू. प्रशासनाने एनडीआरएफच्या 2 बोटी पाण्यामध्ये सोडल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळच्या अर्जुन सोंड गावातील पांढरे वस्तीतील अनेक घरं पाण्याखाली. सीना नदीला आलेल्या महापुराची भयावह दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावामध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूप वाचवलं. सांगली आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीत जाऊन सुटका केली. पेट्रोल पंपवरती अडकले होते 2 जण. लातूरमधल्या मांजरा नदीवरील बॅरेजचे 2 दरवाजे उघडत नसल्यामुळे शेतीचं नुकसान. बंधाऱ्याचा दरवाजा न उघडल्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी शिरलं. सोलापुरामध्ये सीना नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील नांदगावला पाण्याचा वेढा पडलाय. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आपले एका महिन्याचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार, खासदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पैसे जमा करतील. सुनील तटकरेंनी माहिती दिली आहे. पुढच्या 15 दिवसांमध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या, अन्यथा बीडमध्ये भव्य मोर्चा काढणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची माहिती. हिंगोलीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक. पीक विमा कंपनीकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप. पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत चक्क कार्यालयातील खुर्च्या आणि साहित्याची तोडफोड केली. बारामतीमध्ये 2 युवकांचं ओढ्याच्या पाण्यामध्ये बसून आमरण उपोषण. उत्कर्षनगर इथल्या ओढ्यावरती कायमस्वरूपी पूल बांधणं, रस्त्याची दुरुस्ती करणं या मागणीसाठी 2 युवकांचं पाण्यात बसून उपोषण. बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण देऊ नये यासाठी धुळ्यामध्ये आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा. आदिवासींच्या एल्गार मोर्चामध्ये आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी. एसटी आरक्षण मागणीसाठी जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा. आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांचा उपोषणाचा 8वा दिवस. सरकारला जाग करण्यासाठी इशारा मोर्चा. दीपक बोऱ्हाडेंची माहिती. अकोल्याच्या आलेगाव पातूर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. संतप्त नागरिकांनी रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामध्ये बसून केला रास्ता रोको. मुंबई नाशिक महामार्गावरती कारचा भीषण अपघात. महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे कारचा अपघात. 1 जण गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू.